गोकर्णी फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने ओळखले जाते. या वनस्पतीची फुले गायीच्या कानासारखी असल्यामुळे ही वनस्पती गोकर्ण या नावाने ओळखली जाते. वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल ही सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानले जाते. तुमच्या घरात गोकर्णीच्या फुलाचं रोप आहे का? तुम्हाला माहिती आहे का? गोकर्णीच्या फुलाचं रोप तुम्हाला काय देऊ शकतं? मंडळी, वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं. गोकर्णीच्या फुलाचा उपयोग भगवान महादेव, श्रीहरी विष्णू, शनिदेव, माता लक्ष्मी, दुर्गादेवी यांच्या सगळ्याच्या पूजेमध्ये होतो. गोकर्णीच्या फुलाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. गोकर्णीच्या फुलामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख, समृद्धी येते. गोकर्णीचं फूल शनिदेवाला वाहिलं असता शनिदोष, साडेसाती या सगळ्यातून होणारा त्रास कमी होतो. वास्तुशास्त्रानुसार हे गोकर्णीचं रोप तुम्ही घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावू शकता. त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूलाही लावू शकता. गोकर्णीच्या फुलाची वेल जर तुमच्याकडे नसेल आणि जर तुम्हाला ती लावायची असेल तर गुरुवारी आणि शुक्रवारी तुम्ही हे रोप लावू शकता.